मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता त्या ठिकाणी फटाके लावण्यात आलेले असतात आणि मायाने गोरगरिबांना वाटण्यासाठी ज्या काही साड्या वगैरे आणलेल्या असतात ना, त्या साड्या आता त्या ठिकाणीच ना ठेवण्यात आलेली असतात आणि त्या ठिकाणी आता फटाके लावताच ना आग लागते आणि मग सत्य हा घरामध्येच असतो आणि उठणं लावत असतानाच हे सगळं घडतं आणि मग काय, आग विझवण्यासाठी सत्या बाहेर येतो आणि मंजूसुद्धा तिथेच असते. तर मंजू पाण्याची जी नळी असते ना, ते घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न करत असते. सत्या जो असतो ना, हा समोर येतो आणि सत्या आता मंजूच्या त्या नळीच्या पाण्यानेच ना आंघोळ करून घेतो आणि आता तो मनातल्या मनात विचार करत असतो की वाघमारे, जरीही तुम्ही मला उठणं लावलं नाही ना, परंतु पहिली आंघोळ मी तुमच्या हातानेच केली, असा तो ना मनातल्या मनात विचार करत असतो. आणि मग आता बलमा जो असतो ना, पटकन त्या ठिकाणी सत्यजिताच्या बाबांना त्या ठिकाणी बोलावून घेतो आणि बोलू लागतो, बाबा बाबा लवकर या, बघा काय चालू आहे बाहेर, आणि आपला प्लॅन सक्सेसफुल झाला, असं तो ना बोलत असतो. त्यानंतर पुढे मंजू जी असते ना, ही पटकन ती जी नळी असते ना ती खाली टाकून जाते. तर आता इकडे माया, सवी, कवी सर्वजण हे बघत असतात. तर इकडे सवी बोलू लागते, बघितलं ना, ही बाई या ठिकाणी मुद्दामच ना आलेली आहे. तर पुढे आता सत्यजित जो असतो ना, हा चेंज करून बाहेर येतो आणि बाहेर बलमा असतो आणि बलमा त्याला मुद्दामच ना चिडवण्यासाठी बोलू लागतो. शेवटी बघितला, एकदमच परफेक्ट जसा प्लॅन होता ना तसंच घडलं. तर सत्या बोलतो, अहो दाजी काय म्हणाला तुम्ही? तर आता तो बोलू लागतो, अरे तसं नाही, नियतीला हे घडून आणायचं नव्हतं, तरीही हे अचानकच घडून आलं, असं बोलून तो सत्यजितला उचलून घेतो आणि जोरजोरात फिरू लागतो. तोच आता मंजू जी असते ना, ही बाहेर असते आणि ती आता सर्वांना बोलत असते, कुणालाही आतमध्ये जाऊ देऊ नका, प्रत्येकाला बारकाईने चेक करा. मात्र एक मुलगा जो असतो ना, तो त्या ठिकाणी गेटवरती न थांबताच बाहेर पडून येतो आणि सत्याला भेटण्यासाठी आतमध्ये जातो. त्याच्या हातामध्ये फुलंही असतात आणि काही गिफ्टही असतात. मंजू त्याच्या मागावर जात असते आणि सत्य हा समोरच असतो आणि त्या ठिकाणी मंजू सत्याकडे धावून जाणारच आणि आता मंजू त्या गुंडाला पकडायला जाणार, तोच ना तिचा तोल जातो. तोच आता सत्यजित त्या ठिकाणी मंजूला पकडतो आणि त्या दोघांवरही फुलांचा आता वर्षाव होऊन जातो. कारण त्या गुंडाने जी काही थाळी आणलेली असते ना, त्यामध्ये फुलं असतात आणि त्यातली अख्खे फुलं आता दोघांच्याही ना अंगावरती जाऊन पडतात. दोघंही जण एकमेकांच्या डोळ्यात एकदमच ना बघत असतात आणि तोच आता बलमा त्या ठिकाणी बाबांना बोलावून घेतो आणि बोलू लागतो, बघितलं, आजचा सुद्धा आपला प्लॅन एकदमच ना सक्सेसफुल झालाच बाबा. त्यानंतर पुढे आपल्याला तर असे दिसतं, आता पोलिसांनी त्या गुंडाला पकडलेलं असतं आणि आता पोलीस आणि मंजू त्याला जाब विचारत असते की काय रे, कोण आहेस तू आणि असा का आम्हाला न विचारता आतमध्ये धावून आला असतो. तर आता तो बोलू लागतो, सत्यदादाने मला पैशांची खूप मदत केली आहे आणि म्हणूनच दिवाळी म्हणून मला त्यांना काही गिफ्ट द्यायचे होते आणि मी असं धावत पळत आतमध्ये आलो. तर मंजू बोलते, अरे मग असं विचारून यायचं ना आतमध्ये. तर तो बोलू लागतो, मला खूप जोरात बाथरूमला जायचं होतं आणि मग काय, सर्वजण जोरात हसू लागतात. मंजू आता पुन्हा एकदा तिची ड्युटी करू लागते आणि आता सत्य त्याला चोरून बघत असतो. तोच आता बलमा बाबांना बोलू लागतो, बघितलं, आपला प्लॅन कसा सक्सेसफुल होतोय हळूहळू. तोच आता बाबांना बोलू लागतो, हो हो, सगळं बरोबर होतंय, परंतु जास्त एक्साइटमेंट तू ना करून घेऊ नको. त्यानंतर पडवळ आता मंजूकडे जातो. तो आता बोलू लागतो, मला बघायला एक मुलगी येणार आहे, स्थळ येणार आहे, मला सुट्टी द्या ना मॅडम. तर मंजू बोलते, अजिबातच नाही. तोच आता सत्यजित जयदेवला बोलू लागतो की जयदेव दादा, तुमचं लग्न झालंय, एकदमच आयुष्य बदललं असेल ना तुमचं, असं तो मुद्दामच ना मंजूला पाहून ना बोलत असतो. तर इकडे मंजू आता बोलत असते, काही लग्न केल्यानंतर ना आयुष्य बदलत नाही, तुम्ही तुमचं तुमचं काम करा, जा पडवळ. खरं तर हे सगळं तो मुद्दामच ना बोलत असतो. तर इकडे पोलिसांच्या टीमला सत्यानं बाहेर फराळ आणलेलं असतं. सर्वजण फराळ ना खात बसलेले असतात आणि मग मंजू बोलते की काय चालू आहे तुमचं. तर आता ते बोलू लागतात की सत्यदादानेच आम्हाला हे सगळं खायला ऑफर केलं आहे. सत्याच्या जीवाला धोका असतो तरीही सत्याता मंजूचं न ऐकत बाहेर जायला लागतो. तोच आता मंजू बोलू लागते, मी जरी वरवर तुला असं दाखवत नसते ना सत्या की माझ्या मनात तुझ्यासाठी काहीच नाही आहे, तरीही आतून मला तुझी काळजी वाटते रे, असं मंजू एकदमच सत्यजितचं हात पकडून बोलत असते आणि तिच्या मनात सत्याबद्दलच्या ज्या काही भावना असतात ना ते व्यक्त करत असते. हे ऐकून सत्याला धक्काच बसतो आणि त्याला कळतं की अजूनही वाघमारेंच्या मनात माझ्यासाठी फिलिंग्स आहेत.